आज 3 जुलै द्वादशी बुधवार. सर्वांना शुभेच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण 59 काल श्लोक झालेले आहेत आणि आपण त्याचा अर्थ पाहिलेला होता की जर तू अहंकाराचा आश्रय करशील तर मात्र आणि युद्ध करणार नाही म्हणशील तर हा तुझा निश्चय जो आहे तो अत्यंत मिथ्या आहे. प्रकृती तुला ते करायला भागच पाडेल किंवा प्रकृती त्यासाठी तुला नियोजित करेल. म्हणजे काय की क्षत्रिय असल्यामुळं युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि ते त्यानं करायलाच पाहिजे. पण कधीकधी आपल्या सगळ्यांना मारायचं म्हणून त्याला त्याच्यासारखं वाटत होतं. मिथ्या अहंकार होता आणि अहंकारामुळं त्याला वाटत होतं की मला या सगळ्यांना मारल्याचं मला पाप लागेल आणि भीती पण वाटत होती. वास्तविक स्वतःलाच कर्माचा कर्ता समजत होता. आपण सुद्धा काय करतो, हे मी केलं, हे मला करायचं आहे, माझ्यामुळं झालं, ही जी आहे ही अहंकाराची भावना आहे. आणि म्हणून मग पुरुषोत्तम भगवान त्याला सांगतायत की अरे ते कर्तृत्व तू तुझ्याकडं घेतलंस, अहंकार तुझ्याकडं घेतलास तर तुला हे सगळं पाप लागण्याची शक्यता आहे. सगळं कृष्णार्पण बुद्धीनं किंवा मला अर्पण करून जर तू कुठलंही कर्म करशील तर तुला असं पाप लागणार नाही किंवा तुला दोष येणार नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात 60व्या. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि यत्. आता इथे छोटे छोटे संधी आहेत ते समजून घ्या आधी. स्वभावजेन इथं पहिल्या ओळीत कुठेच संधी नाही आहे. कर्तुं न इच्छसी, न इच्छसी म्हणजे इच्छित नसशील तर. आणि यत् मोहात करिष्यसी अवशः अपि, एवढे ज्या शब्द आहेत. यत् मोहात करिष्यसी अवशः अपि. तत्, तत् म्हणजे ते. आता बघा, स्वभावजेन म्हणजे स्वभावता किंवा स्वाभाविक. कौन्तेय हे कुंतीपुत्रा. निबद्ध म्हणजे बद्ध झालेला. कशामुळं? स्वेन कर्मणा, आपल्याच कर्मांनी जो बद्ध झालेला आहे तो ते कर्म कर्तुं न इच्छसी, जर तू ते करू इच्छित नसशील तर मग कशामुळं? यत् मोहात, मोहामुळं. करिष्यसी करशील तर काय होईल? अवशः अपि तत्. अवशः म्हणजे स्वतःला ताब्यात ठेवलेलं नाही आहेस तू, अनिच्छेनं. अपि म्हणजे सुद्धा, तत् म्हणजे ते. म्हणजे ते कार्य तू स्वभावजन्य कर्मामुळं करशीलच. पण कसं करशील? तर मोहामुळं तू हे सगळं टाळत असशील, नाकारत असशील. पण स्वभावता किंवा स्वभावानुसार प्राप्त झालेलं तुला हे कर्म करावंच लागेल. आता कालपासून तेच सांगतायत की प्रकृतीम त्वाम नियोक्ष्यति, म्हणजे प्रकृती तुला त्याच्यासाठी नियोजित करेल किंवा ती तुझ्याकडून ते कर्म करूनच घेईल आणि तुला हे युद्ध करावंच लागेल. युद्धासाठीच तुझा जन्म क्षत्रिय कुळात झालेला आहे.
आणि त्या क्षत्रिय कुळाला अनुलक्षून तू जर कर्म केलं नाहीस, मोहामुळं केलं नशील, अज्ञानामुळं केलं नाहीस, तर मात्र तुला पाप लागेल असं आपल्याला सांगतात. आता मी काल सांगितलं होतं तसं आपण जे निवडलेलं कर्म आहे, आपल्या इच्छेनं आपण एखादा व्यवसाय, एखादी नोकरी ही निवडत असतो आणि मग त्यानुसार ते जर कर्म आपण चांगलं, सचोटीनं, सच्चाईनं किंवा अगदी कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा न करता जर केलं तर आपल्याला भगवंताजवळ पोहोचता येईल. म्हणूनच पुन्हा पुन्हा ते सांगतायत की स्वाभाविक क्षत्रियाला जे स्वाभाविक कर्म आहे किंवा स्वाभाविक असलेले युद्धादी कर्मांनी तू बांधला गेलेला आहेस आणि मोहामुळं जर ते करू इच्छित नसशील तर मात्र तुला प्रकृतीच्या अधीन होऊन ते कर्म करावंच लागेल. बघूया आता समश्लोकी. स्वभाव सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू, जे टाळू पाहसी मोहे अवश्य करशील ते. आणि आपण म्हणतो ना, टाळू म्हणल्यानं कुठली गोष्ट टळत नाही आणि व्हायलाच पाहिजे म्हणल्यामुळं ती गोष्ट होत नाही. संत तुकाराम म्हणतात, कर्म प्रादुर्भाव संस्कार त्यापरी, वागे धरेवरी भूत जात. प्रारब्धे बांधले ते कैसे सुटेल, जरी का दाटेल उर मोहे. नैच्छीसी स्नेहे अगत्य करीसी, तुची क्रोधी होसी काळा सम. तुका म्हणे देह स्वभाव कवणा, नावरे हे जाणा विधिलेख. विधिलेख आपण ज्याला दैव म्हणतो ते कुणालाही माहीत नसतं आणि ते आवरताही येत नाही. वामन पंडित म्हणतात, संस्कारे कर्म जे झाले, प्रारब्धे बद्ध तू तया, करुनी इच्छिसी मोहे अवश्य ते अवश्य तू, करीसी ते अवश्य तू. ज्ञानदेव म्हणतात तेवढ्या 2 ओव्या बघूया. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा. आता मुळी म्हणसी हा धांदा, परी उठवी जसी तू, परी उठवी जसी चितू. तैसा तू आपुलिया कडुनी, मी काहीच न करी म्हणोनी. ठासी परी भरवसेनी, तूची करीसी. जेव्हा माणूस म्हणतो ना हे मी करणार नाही, हे मला जमणार नाही, तो बरोबर करतो आणि बरोबर त्याला जमतं. पण आधी नाही म्हणण्याची एक पद्धत असते. त्यामुळं हे जे भिडेशास्त्री आहेत, मुद्दाम आज आता थोडे इतरांचे पण अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्यांनी हे संकलन केलं, वंदे मातरम फाउंडेशन या फाउंडेशनच्या अंतर्गत हे गीतार्थकोश रचला, तर ते भिडेशास्त्री. त्यांनी एवढ्या 30 जणांची समश्लोकी भाषांतरं ही गोळा केलेली आहेत. आता मला असं आश्चर्य वाटतं की आपण जर आता करायची म्हणलं तर ही 50-60च्या वर जातील. म्हणजे नवीन एक कोश तयार होऊ शकतो. पण ती आपली संग्रहवृत्ती पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता ते भिडेशास्त्री काय म्हणतात बघा. अर्जुना, क्षत्रियाला स्वाभाविक असलेल्या स्वतःच्या शौर्यादी कर्मानं निबद्ध म्हणजे प्रवाह पतित असणारा तू, मोहामुळं जे करू इच्छित नाहीस तेच कर्म प्रकृती परतंत्र होऊन तू करशील. कारण आपण प्रकृतीच्याच अधीन आहोत. आता आयुर्वेदानं प्रकृती म्हणजे काय मानलेलं आहे की जो मूळ स्वभाव आहे तो, आणि तो ओळखायचा असतो, तो शोधायचा असतो. आपली प्रकृतीच आपल्याला माहिती नसते. मग आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर म्हणतात तुमची पित्त प्रकृती आहे, तुमची वात प्रकृती आहे. मग आपल्याला कळतं की वाताचे विकार मला का होतात, कफाचे विकार मला का होतात. मग माणूस त्याचा शोध घ्यायला लागतो. मग इथून पुढं आपण जाणायला लागतं की हां बरोबर आहे, आपण ही गोष्ट केली की आपल्याला याचा त्रास होतो. हे जसं आहे तसं मी कुठलं कर्म करणं अपेक्षित आहे हे प्रकृतीनंच ठरवून दिलेलं आहे आणि त्यानुसार तू ते करायलाच पाहिजेस. लोकमान्य टिळक म्हणतात, हे कौंतेया, आपल्या स्वभावजन्य कर्माने बद्ध झाल्यामुळे, मोहामुळे जे तू करू इच्छित नाहीस तेच परतंत्र म्हणजेच प्रकृतीच्या स्वाधीन होऊन तुला करावेच लागेल. महात्मा गांधी म्हणतात, हे कौंतेया, आपल्या स्वभावजन्य कर्माने बांधलेला तू
जे मोहाला वश होऊन कर्म इच्छित नाहीस ते बळजबरीने करशील. बळजबरीने म्हणजे तुला करावंच लागेल. आणि गीताशास्त्र गुरु पण त्यांचं हिंदी आहे. और हे अर्जुना, जिस कर्म को तू मोह से नहीं करना चाहता है उसका भी अपने पूर्वकृत स्वाभाविक कर्म से बंधा हुआ परवश होकर करेगा. आणि बऱ्याच जणांची इंग्रजी आहेत पण ती काही आपण आता पाहायला नकोत. मुक्तेश्वर म्हणतात, अर्जुना तू स्वभावे बांधलासी अज्ञाने करुनी युद्ध करी म्हणतोसी. तरी युद्ध कर्म तू अवश्य करीसी यासी संदेह नाही. शेवटी सगळ्याचा आशय आपण लक्षात घ्यायचा की प्रकृतीस्त्वाम नियोक्षती. आपण कितीही टाळायचं म्हणलं तरी आपलं कर्म टळणार नाही. खूपदा बघा, एखाद्या कामाच्या बद्दल आपण चालढकल करतो, ते दुसरं कोणीतरी करावं म्हणून त्याची विनवणी करतो, तिसऱ्याला म्हणतो, चौथ्याला म्हणतो. सगळेजण नाही, अहो मला वेळ नाही आहे, माझी मला कामं पडलीत, मी कुठं तुमचं काम करू. आणि मग शेवटी ते काम आपल्यालाच करावं लागतं. मग तो जो मधला टाईमपास होतो, उगाचच वेळ अपव्यय होतो वेळेचा, त्यापेक्षा आपल्याला नेमून दिलेलं आहे आपलं आपण करावं आणि मोकळं व्हावं. म्हणून बघा, साधी छोटी एक म्हण होती पूर्वी की उद्या करायचं ते म्हणजे महिन्यानी करायचं ते समजा काही आधी करावं, 4 दिवस आधी करावं, किंवा उद्या करायचं ते आत्ता करावं, आजच करावं. आणि आज करायचे ते आत्ताच करावं. कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, अभी कर म्हणजे आत्ताच कर. आणि बघा, मुलांना सुद्धा जर एकदा आपण अशी वळण लावलं ना, म्हणजे माझा छोटा मुलगा होता आणि मी 3 महिने ग्वालियरला गेलेली होते, तर त्यावेळेला तो 4थीला होता आणि त्याची स्कॉलरशिप वगैरे सगळं. तर खेळकर असतातच मुलं, पण त्याला एक डोक्यात असा संस्कार होता, म्हणजे मी सांगितलं होतं की बाबा रे, आपला अभ्यास छान करायचा आधी. तो शाळेतनं आला की पहिला अभ्यास करून घ्यायचा, म्हणजे कुणी म्हणता कामा नये की तू इतका वेळ का खेळतोस. आणि मग उरलेला वेळ तर काय मुक्त खेळायचं आहे तो खेळायला जायचं. कुणी बोलूच शकत नाही ना. ते कल करे सो आज कर और आज करे सो अभी कर, आत्ताच करून टाकायचं. आता आपल्याला सुद्धा काही वेळेला असं होतं की 8 दिवसांनी, आता आम्ही इकडे आलो, 2 महिन्याचं असं नियोजन मला करावं लागलं की नाही, मनाचे श्लोक आपल्याला इतक्या तारखेला बरोबर 13व्या 14व्या दिवशी आहेत, त्या हिशोबानं 7 श्लोक आपल्याला करावे लागतील. मग त्या टाईम टेबलप्रमाणे ते करून आणले. आता फक्त रेकॉर्डिंग करायचं आणि त्या दिवशी पाठवून द्यायचं. म्हणजे आपल्याला एक ती सवय लागते, वेळच्या वेळेला करण्याचं हे बंधन लागतं. आणि तेच सगळं गीताभर सांगतायत. मग आपण ते प्रत्यक्ष अंमलात का नाही आणायचं. कीर्तने म्हणतात, संस्कारे कृतकर्म जे निपजले वाईट किंवा बरे, प्रारब्धे दृढबद्ध तू नरवरा आहेस हे तू खरे. मोहे जे करण्यान इच्छित मनी कारुण्य घेऊनिया, प्रारब्धे तुझ तेच कर्म करणे लागेल पार्थापहा. आता अनंततेने म्हणतात, तुझे पार्था जे जन्म कर्म सिद्ध, तसे अससी तू पूर्ण अशाबद्ध, पूर्ण जाणबद्ध. म्हणून इच्छा जे लवन करायाची, अवश्य होऊनी करशील सव्यसाची. मागं सव्यसाचीचा अर्थ सांगितलाय की डाव्या हातानं सुद्धा तो बाण मारू शकत होता. सगळे उजव्या हाताने मारतात ना, असं ताणायची गोष्ट. तर तो सव्य म्हणजे डावा. आणि त्यांनी ते कौशल्य त्याच्याकडे होतं की काही जण बघा उजव्या हाताने लिहू शकतात, डाव्या हाताने तेवढंच सुंदर लिहू शकतात. बहुतेकांना उजव्या हाताला काही अडचण झाली, काही झाली, ॲक्सिडेंट होतात, हे होतात, मग प्रश्न पडतो की डाव्या हाताने कसं लिहायचं. मग आपल्याला सही पण करता येत नाही. त्यापेक्षा खरंच आपण दोन्ही हातांचा असा छान वापर करायला पाहिजे. हे अर्जुनाकडनं शिकलं पाहिजे. मारुलकर म्हणतात, स्वधर्म कर्म निबद्ध चिकवंतेया, तू असून मोहाने इच्छिसी ते न कराया, करशी व्याधी त्याधीन म्हणून नेमाने. करशी त्याधीन म्हणजे त्या कर्माच्या अधीन होऊन नेमाने.
म्हणून पूर्वी लोकांना एक शिस्त होती बघा. पहाटे उठायचं म्हणजे उठायचं, 3:30-4ला उठायचं, 3 तास सगळी साधना करायची, 2-3 तास चांगल्यात सत्कारणी वेळ घालवायचा. मग फिरणंही असेल तेही करायचं ना. आपणही तेच करतोय, पण नव्या पिढीला ते मान्य नाही आहे. आता समजा आम्ही 2 दिवस पण पाहिलं मी की ते सुद्धा रात्र जागले ना. तरी आता आम्ही परवाच्या ट्रिपला गेलो होतो, तर तिथं सगळेजण 7:15 म्हणजे 7:15ला गाडीत येऊन बसले होते. आता ते भारतीयच होते सगळे आणि इकडे येऊन आता रुळलेले आहेत. थोडीशी शिस्त इकडेही जास्त असते. आपण तेवढी वेळ पाळली तर म्हणजे म्हणून क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम, ही सगळी स्तोत्र, श्लोक, सुभाषितं त्या काळचे लोक अंगवळणी पाडत होते. आणि त्यामुळं 24 तास, आता इथं तर बघा 24 तासातले 18 तास उजेड आहे. मला खूप कौतुक वाटतंय, किती करून किती नाही. आता इथं मर्यादा असल्यामुळं आम्ही सगळं सामान घेऊन नाही आलो. असं जर आपल्याला भारतात 18 तास उजेड मिळाला तर एकतर वीज बचत आहे. आत्तासुद्धा आता इथले 7:30 वाजले म्हणजे 7:45 झाले आता समजा. पण इथे कुठेही उजेडाची लाईटची गरजच नाही आहे. तर स्वाभाविक कर्तव्य डॉक्टर खैर म्हणतात, आपुल्या आहे मनुष्य बांधील, मोहाने जे टाळीसी, परवश तू तेची कर्म करीशील. तर अशी ही कर्म करणे तुझा अधिकार आहे आणि ते तू करायलाच पाहिजेस, असं आपल्याला भगवंत मनापासून सांगतायत. कितीही मोठं झालं तरीसुद्धा आपली वैयक्तिक कर्म तर आपल्याला चुकत नाहीत. सकाळपासूनची आपली वैयक्तिक कर्म करावीच लागतात. शिवाय आपण काही स्वीकारलेली असतात तीही करावी लागतात. काही घरातली असतात जबाबदारी. आता आमची मुलगी पण म्हणाली की इथे पण असे सगळ्यांचे आईवडील 80-85 वर्षाचे आले तरी मग ते जातात, चालत जातात. किराणा दुकानं इथं जी असतात, इंडियन मॉल्स म्हणा किंवा तर तिथे जायचं, तिथनं या मुलांना काय लागल ते घेऊन यायचं. म्हणजे अशी छोटी छोटी कर्मसुद्धा आपण करू शकतो. आता इथं जरी तुम्हाला बाकीची कामं नसली तरी थोडीफार आपण आपल्याला ज्या हातभार आहे तो, आता बागकाम करणं हे काम करू शकतो आपण, की इथे दुसरं काही कामच नाही आहे असं वाटतं ना. तर मग तुम्ही काही ना काहीतरी हातभार करू शकता. म्हणून स्वभावाप्रमाणे जे कर्म करण्यास तू बांधलेला आहेस, शंकराचार्य तेच सांगतात. बाकी काही शेवटी कितीही मोठे शास्त्रज्ञ असू, अभ्यासक असू, जो धागा आहे भगवंतानी सांगितलेला त्याच्या बाहेर कुणीच जात नाही. आणि दृढपणे बद्ध झालेला आहेस, आपण पक्के बांधलेले असतो त्याला. फक्त मोहामुळं, अविवेकामुळं कर्म करण्याची तू इच्छा करत नाहीस. हे कर्म तुला पूर्वीच्या गुणांमुळं तू करशीलच. मुळातलं त्याचा जो गुण आहे, सत्व असेल, रज असेल, त्या गुणामुळं तू तसंच कर्म करशील. जसं आपण कधी कधी झोपून उठल्यावर आपल्याला एक उत्साह येतो. झोप ही मोहच आहे ना, तमोगुणाचंच सगळं आहे. पण जागृतीमध्ये माणूस सतत अलर्ट असतो आणि झोपेमध्ये पुन्हा आपला सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. पण तेव्हासुद्धा तेच विचार येत असतात की अरेच्छा मला हे करायचं, अरेच्छा मला हे करायचं. तर अशा गोष्टी आपण सगळ्यांनी ह्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आपलं कर्म हे सतत करत राहिलं पाहिजे. आता आपल्याला महाभारतातली किंवा ही काही उदाहरणं थोडीशी माहिती असतील किंवा अगदी ज्ञानदेवची सोपी उदाहरणं देतात की धोत्र्याच्या झाडाला काही आंबा येत नाही, पेरूच्या झाडाला काही सीताफळ लागत नाही. असा जसा फरक होत नाही, मेंढ्याच्या कळपात सिंह राहू शकत नाही, सिंहाकडे मेंढा जाऊ शकत नाही, किंवा कोंबडा जरी टोपली खाली झाकला तरी तो सकाळी आरवण्याचं सोडत नाही. म्हणून म्हणतात ना, कोंबडा जरी झाकून ठेवला तरी तो आरवणारच.
पाण्याचा जो वेग असतो, ओघ असतो, तो त्याच बाजूनी जातो. उलट्या बाजूनी कधी पाणी वाहत नाही. पै पूर्वे वाहता पाणी, पाविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहोची उरेते आणि आपुलिया लेखा. म्हणजेच उलट्या दिशेला कधी पाणीही वाहत नाही. सूर्य कधी पश्चिमेला तो म्हणतो का जाऊ दे रोज रोज काय पूर्वेला उगवायचं, आज मी पश्चिमेला उगवून दाखवीन. नाही, एक ठरलेली ज्याची त्याची रीत आहे, पद्धत आहे, नेम आहे, नेमून दिलेलं आहे, तेच त्याला करावं लागतं. आता अर्जुनाला खरं म्हणजे हे सगळं सांगायची काय गरज आहे. अर्जुनानं किती युद्धामध्ये विजय मिळवलेला आहे. अहो इंद्रादींना सुद्धा इंद्रादी देवांनी सुद्धा त्याला गौरवलेलं आहे. शिवाला, शंकराला जिंकून त्यानं पाशुपत अस्त्र मिळवलेलं होतं, माहिती आहे. त्याच्यासाठी तपश्चर्या केली कितीतरी दिवस, किती वर्ष. आणि शंकर प्रसन्न झाल्यावर शंकरांनी एक अशी माया निर्माण केलेली होती. शंकर काही शंकराच्या वेशात येत नाही, ते एका शिकाऱ्याच्या वेशामध्ये येतो. आणि एक वराह म्हणजे डुक्कर मोठं, ते असं धावत धावत असतं. तर त्याचा पाठलाग करत तो शिपाई येत असतो, शिकारी. आणि मग अर्जुन त्याच वनामध्ये असतो, तर त्या आवाजाने तो जागा होतो आणि तो त्याच्या मागे धावायला लागतो की त्याची शिकार करायची म्हणून. तर शंकर तिथे येतो आणि ते म्हणतो की माझी शिकार आहे, मी तुला देणार नाही, अमुक तमुक. अशी दोघांमध्ये खूप संवाद होतो. आणि मग शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो. तर म्हणतो तुला काय हवंय ते माग. तेव्हा तो सांगतो की मला अस्त्र पाहिजे. आणि मग शंकरांनी त्याला प्रसन्न होऊन पाशुपत अस्त्र दिलेलं असतं. तर इतका हा मोठा पराक्रमी, कुठलीही गोष्ट त्याला कधीही मागं पडू देणार नाही. इंद्रादींना सुद्धा ज्यानं युद्धामध्ये मदत केलेली आहे. आणि असा हा आपलं गांडीव धनुष्य खांद्यावर काय खुंटी म्हणून असं कायम त्याचं अडकलेलं होतं. म्हणजे त्याच्यातले बाण हे कधी लुटुपुटीचे बाण नव्हते. लहानपणीसुद्धा तो असं खेळ करायचा, तर त्याला ती सवय होती. आणि हे सगळं क्षत्रियत्वाची जी काय म्हणतात ना, अंगामध्ये मुरलेलं आहे. तर क्षत्रियत्व हे त्याची भूमिका त्याच्या अंगामध्ये पूर्ण मुरलेली होती. आणि त्याला कायम विजयाची आकांक्षा होती आणि विजय मिळतच असायचे. म्हणून तर त्याचं नाव विजय पडलेलं होतं. त्यामुळं मरणारा भिणारा अर्जुन कधी नव्हताच. म्हणूनच विराट राजाच्या गायी पळवून नेणाऱ्या सर्व कौरव सैन्याशी एकट्या अर्जुनानं लढत दिलेली होती. आणि बृहन्नडेच्या वेशामध्ये अर्जुनाला भ्याडपणे पळणाऱ्या राजपुत्र उत्तराचा राग येत होता. त्यानं वेश घेतला होता बृहन्नडेचा. पण तो उत्तर जो त्या विराट राजाचा पुत्र घाबरतो आणि तेव्हा त्याला इतका राग येतो की तो त्याच्या अंगातलं जे क्षत्रिय रक्त आहे ते उसळून आलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यानं एवढ्या सगळ्या कौरवांचा पाडाव केलेला होता. तर म्हणून भगवंत सांगतायत की अरे अर्जुना, त्या उत्तर राजपुत्राचा पराभव जसा तुला सहन झाला नाही, केवळ सारथ्य करण्यासाठी तू त्याच्याबरोबर गेलेला होतास, पण धनुष्यबाण घेण्याची जी तुला उर्मी उत्पन्न झाली, हे तुझं क्षात्रतेज आहे. त्या ठिकाणी तुला लढण्याला ते भागच पडेल. कारण आत जे अंतर्भूत, जसा अग्नी कसा असतो, झाकलेला असतो, अगदी राख असते आणि त्या राखीमध्ये एवढीशी ठिणगी असते. पण त्याच्यावर जर तुम्ही एखादी छोटी ढलपी ठेवली, हळूहळू काहीतरी टाकत गेलात, तर तो जसा प्रज्वलित होतो, गुप्त झालेला अग्नी, तसं ह्याच्यातलं जे क्षात्रतेज आहे हे गुप्त आत्ता लुप्त म्हणा, गुप्त झालेलं आहे. आणि ते तुझ्याकडून क्षात्रतेज ही कृती करूनच घेईल. आता फक्त 18 श्लोक राहिलेले आहेत, गीता संपत आलेली आहे. आणि त्यामुळं अर्जुनाला अजून स्फुरण देण्याचं काम, प्रवृत्त करण्याचं, कोणीतरी चार्ज, जशी बॅटरी आपण चार्ज करतो, आपले मोबाईल रिचार्ज करतो, का बरं, की ते चार्जिंग संपतं. तशी आता त्याला रिचार्जिंग करणे म्हणजे रिचार्ज, पुन्हा त्याला एकदा थोडंसं फोकसमध्ये आणून आणि त्याला प्रवृत्त करण्याची गरज होती. म्हणून आपल्याला सांगतायत की तू हे सगळं कर्म तू करायलाच पाहिजेस.
योग्य अयोग्य, सार असार, विवेक अविवेक हे तुला सगळं समजलं पाहिजे. आणि हे समजत असताना नेमका तू चुकीचा मार्ग का बरं स्वीकारतोयस? तुझ्या ठिकाणी मोह का बरं आलाय? तो देहाभिमान तू का बाळगतोयस? नाहीतरी असं आहेस ना, हतो वा प्राप्स्यसे स्वर्गेन जित्वा वा भोक्षसे महिम, हे तेव्हाच सांगितलेलं आहे 3ऱ्या अध्यायात. ठीक आहे, भ्यायचं कशाला? समजा तू ठारला गेला तर तुला स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर सगळ्या पृथ्वीचं राज्य तुला करायला मिळणार आहे. आणि तस्मात युद्धस्व कर्तव्य युद्धाय, म्हणून तू युद्धासाठी प्रवृत्त हो असं त्यावेळेला सांगितलेलं आहे. आता पुन्हा ते सांगतायत की या प्रकृतीचा स्वभाव हाच सर्वश्रेष्ठ आहे, तोच तुला सगळं करायला कारणीभूत किंवा प्रवृत्त करील. आणि तू ही गोष्ट, तुझ्यातले शौर्य, तुझ्यातली तडप, तुझा पराक्रम हे सगळं तू विसरू नकोस. त्याला थोडीशी चालना दे. आणि ही प्रकृती काही तुला स्वस्थ बसू देणार नाही. तू प्रकृतीच्या गुणानुसार किंवा प्रकृतीच्या आदेशानुसार हे सगळं करशील. आता पुढच्या 61व्या श्लोकात काय म्हणतात बघा. कारण काय, आपण एक अगदी काय म्हणतात ना, दैवाच्या हातातलं खेळणं आहोत. जसा कठपुतलीचा खेळ असतो की नाही, त्याच्या धागा जो तो सूत्रधार असतो तो धाग्यावर फक्त नाचवत असतो तो कठपुतलीला, आणि तिच्या वेगवेगळ्या कृती ॲक्शन्स होत असतात आणि आपल्याला तो खेळ बघायला फार आवडतो. तशाच अर्थाचा आता पुढचा श्लोक खूप छान आहे बघा. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. हे अर्जुन, हा जो ईश्वर आहे हा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी हृदयामध्ये तिष्ठती. पण तो कसा राहतो, कसा स्थिर असतो तर भ्रामयन म्हणजे आपल्याला भ्रमण करायला लावतोय, तो चालना देत असतो. आणि भ्रमण करवणारा असतो. कुणाला? सर्वभूतानी, सगळ्या प्राणीमात्रांना, सगळ्या जीवमात्रांना तो चालना देतो. आणि कसा? यंत्रारूढानी मायया, एखाद्या यंत्रावर आरूढ झाल्याप्रमाणे या मायेकडून किंवा मायेच्या आधिपत्याखाली, मायेच्या प्रभावाखाली तो आपल्याकडून सगळं करवून घेतो. कधी कधी आपल्याला वाटतं, अरे च्छा, मी तर ठरवलं होतं आता ही गोष्ट करायची नाही म्हणून, पण बरोबर ती माया आपल्या आधिपत्याखाली किंवा प्रभावाखाली आपल्याकडून ते करून घेतेच. मग परमेश्वर काय करतो तर सगळ्या प्राणीमात्रांना हे करायलाच लावतो. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये तो स्थित आहे. म्हणून किती वेळा आपण 30 गाणी म्हणतो. गाणी म्हणून काय उपयोग आहे की शोधिसी मानवा, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी. आपण चाललोय भटकत, या देशात भेटतोय का देव, त्या देशात भेटतोय का देव. मला सुद्धा त्या देशात आणि या देशात काही जावंसं वाटतच नाही. आपण जिथे आहोत तिथं आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयामध्ये हा जो वास करून राहिलेला परमेश्वर आहे, तर तोच आपल्याला सगळी प्रेरणा देतोय, तोच चालना देतोय. मग आपण कशासाठी जास्त हे करायचं, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या हातून हे कर्म होणारच नाही. आता अर्जुन काही सर्वज्ञ नव्हता बरं का, पण युद्ध करणं किंवा न करणं हा निर्णय घेण्यासाठी त्याची विवेकबुद्धी कमी पडत होती. आणि म्हणून पुन्हा पुन्हा भगवंत सांगतायत, काय सांगतायत की हा ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये, अंतरामध्ये असतो. म्हणजे ईश्वर म्हणजे मीच असतो असं सांगतायत. फक्त आपल्या मायेनं, त्याच्या कर्मानुसार त्याला फिरायला तो भाग पाडतो. आणि सगळ्याच प्राणीमात्रांमध्ये आहे, फक्त तुझ्यामध्ये आहे, फक्त माझ्यामध्ये. पण हे काय आहे? शरीररूपी यंत्र आहे म्हणलेलं आहे. यंत्रारूढानी माया आहे. मला तो शब्द फार आवडला आहे. हा श्लोक म्हणून किती दिवसाचा असा डोक्यात बसलेला आहे
की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी. सगळ्या प्राणीमात्रांना तो फिरवतोय. कसा? यंत्रारूढाने. आता बघा, यंत्र, सगळीकडे यंत्राचं युग झालेलं आहे, जग झालं यंत्र आणि तंत्र. म्हणून तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी इतकी चाललेली आहे पुढं की माणूस समोरचा माणसाकडे बघायला तयार नाही. फक्त ती प्रत्येकाच्या हातात तो मोबाईल आणि प्रत्येकजण त्याच्यावर मेसेज. बरं का, एका गाडीमध्ये बसलेल्या 50 जणांनी एकमेकांशी बोलायचं नाही, फक्त मेसेज. माधव तू इकडे ये, माधव आपल्याला इकडे जायचे. तो जो आमचा मॅनेजर होता तो सांगायचा इथून, मग त्याला आपण सांगायचं आम्हाला 1 कप चहा दे, आम्हाला अमुक नाश्ता दे, की लगेच दुसऱ्या मिनिटाला तो तत्पर. तो विचारणार नाही परत तुम्हाला चहा पाहिजे का, येणार तो चहा बनवणार. दुसऱ्या मिनिटाला काय तुम्हाला पोहे पाहिजेत, येणार 2 मिनिटात पोहे बनवणार, लगेच देणार. कारण हल्ली रेडी मिक्स आहे ना, आपल्याला कल्पनाही नाही त्याची की हा म्हणलं कसे त्या गाडीमध्ये हा कसे पोहे बनवून देणार, गाडीमध्ये उपीट कसं करून देणार, गाडीमध्ये पुलाव कसा करून देणार. आणि सगळ्यांनी ऑर्डर दिली तर सगळ्यांची ऑर्डर पुरवणार. ही जी सगळी तंत्रज्ञान पुढं झालेलं आहे, हे सगळं हृद्देशेर्जुन तिष्ठती, तुमच्या आणि आमच्या हृदयात तो आहे आणि आपल्याला बरोबर करून घेत असतो. बघूया समश्लोकी तरी होईल. राहिला सर्वभूतांच्या हृदयी परमेश्वर, मायेने चाळवी त्यास जणू यंत्रात घालुनी. यंत्रात घातलेलं आहे सगळ्यांना. संत तुकाराम म्हणतात, सकळ भूतांच्या हृदयी देव आहे, अनुभवे पाहे वीरोत्तमा. त्यास मान्य झाले तारिल ते कर्म, अमान्य अकर्म सहजची. जो का बुद्धी सूत्रे कळा वेळ यंत्रे, नाचवी सर्वत्रे बाहुली. यर्वत्रे म्हणले बरं का, म्हणजे तो कठपुतलीचा खेळ करणं, त्याच्यासाठी त्यांनी तो शब्द वापरले. ऐकासी पळवी पाठीलावी एका, एकासी पळवी पाठीलावी एका, हरपवी तुका पळ मात्रे. आणि तुकाला मात्र हरपून टाकतोय एका पळामध्ये. अहो, तुम्हा आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की नाही, की अरेच्या 1 मिनिटापूर्वी काही नव्हतं, लगेच कसं काय इथं हे सगळं मिळालं. तर आपल्याला बरोबर तो एका क्षणात पळवतोय. वामन पंडित म्हणतात, अर्जुना सर्वभूतांच्या असे हृदयी ईश्वर, बुद्धिसूत्रे काळयंत्री आरूढे नाचवी तसे. अगदी त्या काळयंत्र, यंत्र कुठलं? वामन पंडितांनी छान सांगितलं, यंत्रारूढानी. अहो, कुठलं यंत्र आहे? काळरूपी यंत्र. या काळरूपी यंत्रावर तो आरूढ झाला आहे आणि आपल्याला बरोबर नाचवतोय. फार छान. म्हणजे एक एक शब्द आपल्याला अगदी छान कळतात. चव्हाण म्हणतात, अर्जुना सर्वभूतांच्या हृदयी ईश्वर वावरे, त्याच्या मायामुळेच यंत्राप्रमाणे सर्व फिरे. तर मोरोपंत म्हणतात, सर्वभूतांच्याही हृदयी ईश्वर वसोनी चाळवितो. सर्वभूता तेव्हा यंत्र जशी सूत्रधार चालवितो. तुलसीदास म्हणतात, ईश्वर सबके ही यमे, अर्जुन रहत जुगूढ, जीव भ्रमावत भय सदा, करिके माया आरूढ. प्रज्ञानानंद म्हणतात, सर्वभूतांच्या हृदयामधी असे अर्जुना ईश्वर जो, कर्मयंत्री आरूढा जीवा, मायेने तो नाचवितो. सगळं तो मायेनं आपल्याला नाचवतोय. आणि हा जो ईश्वर कसा राहतो, शंकराचार्य म्हणतात की सर्व प्राणी मात्र यंत्रावर आरूढ झालेल्या, मी म्हटलं तसं कठपुतळीप्रमाणे भ्रमत असतात. आणि या ठिकाणचं इव हे पद अधिक चांगलं समजावून घेण्यासाठी, यंत्रारूढानी इव म्हणजे प्रमाण. यंत्रावर आरूढ झालेली कठपुतळी असते आणि खेळ करणारा मायेच्या योगानं नाचवत असतो. त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेला जो मी ईश्वर, तो याप्रमाणे प्राणीमात्रांना नाचवत असतो, म्हणजे त्यांना प्रवृत्त करत असतो.
तुम्ही म्हणाल का ईश्वराने नाचण्याचा क्लास घेतला आहे का? नाही. आपल्याला प्रवृत्त करतो, तुझं हे काम आहे, तुझं हे काम आहे, तुझं हे काम आहे. तरी तुम्ही मरगळून राहिलात तर प्रकृती तुमच्याकडनं करून घेतेच आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं प्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.